नमस्कार मित्रांनो, रामनवमीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अधर्मावर धर्माचा विजय ज्या रामाने मिळवला त्या रामाचे आपण सगळे वंशज आहोत. जसं रामांनी अधर्मावर विजय मिळवला तसंच आपल्याला आपण बऱ्याच गोष्टीवर विजय मिळवायचा आहे. त्यासाठी आज मी तुम्हाला काही नवीन टिप्स देऊ इच्छितो. ते म्हणजे आपले बॅलन्स शीट्स. आपल्या बिझनेसमध्ये आपल्या सर्वांकडे बॅलन्स शीट असेलच. बॅलन्स शीटमध्ये आपण बघितलं असेल 2 साईड असतात. एका साईडला खर्च असतो, एका साईडला इन्कम असतो. तर सर्वात जास्त लाईन कशामध्ये असतात? बरोबर, एक्सपेन्समध्ये सर्वात जास्त लाईन्स असतात. आणि दुसरी जी साईड असते इन्कमची, त्या साईडमध्ये 1 किंवा 2 ऑप्शन असतात. तर मित्रांनो, जर आपला प्रॉफिट, आपला नफा, आपलं इन्कम वाढवायचं असेल तर खर्च कमी करतो म्हटलं तर ते चालणार नाही. कारण ते व्यवसाय वाढवायचा, प्रॉफिट वाढवायचा, त्यासाठी आपल्याला एक्सपेन्स करावंच लागतील. म्हणून आपण देवाला विनंती करूया की आमचे एक्सपेन्स वाढू द्या. एक्सपेन्स वाढू द्या म्हणजे एक्सपेन्स वाढवले की आम्हाला इन्कमचे सोर्सेस पण वाढले पाहिजेत. बरोबर. एक गोष्ट सांगतो, एक सिंधी भाईची गोष्ट आहे. तेच मंदिरात गेले, देवाला बोलतात, देवा माझे खर्च खूप वाढू द्या. रोज ते म्हणायचे, देवा माझे खर्च खूप वाढू द्या. जेव्हा एकदा मग विचारलं राहून, अरे रोज तुम्ही देवाला लोक पैसा मागतात, संपत्ती मागतात, तुम्ही म्हणता आमचे खर्च वाढू द्या. तर त्यांचं उत्तर छान होतं, मी देवाला खर्च वाढू द्या मागतो. अरे खर्च वाढणार तर देव मला इन्कमाचे साधन पण देणार ना. हे खूप चांगलं उत्तर होतं. म्हणून मित्रांनो, आपल्याला पण आपले इन्कम सोर्सेस वाढवायला पाहिजेत. तर कसे वाढवणार? त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्यामध्ये तुम्ही नोकरी करतात, धंदा करतात, सोबत तुम्हाला वेगळे पॅसिव्ह इन्कम सोर्सेस जर असतील तर आपल्याला खर्च करायला काही प्रॉब्लेम नाही. तर हे कसे वाढवायचे? आणखी एक तुम्हाला सांगतो, जे मोठे लोक आहेत, ज्यांच्याकडे पैसा आपण म्हणतो का अवाढव्य संपत्ती आहे, कमीत कमी त्यांच्याकडे 7 इन्कम सोर्सेस असे असतात की त्यामुळे त्यांना सतत पॅसिव्ह इन्कम मिळत असतं. म्हणून असे इन्कम सोर्सेस आपल्याकडे असायला पाहिजेत. हे तुम्हाला वाटत नाही का? जरूर वाटत असेल तर मी तुम्हाला काही ऑप्शन्स सांगतो. त्यामध्ये तुम्ही काय पण करा, नोकरी करा, बिझनेस करा. नोकरीतून सॅलरी इन्कम असेल, बिझनेसमधून सेल्समधून जो प्रॉफिट तो इन्कम असेल, तर तुम्हाला एक बिझनेससोबत आणखी तुम्हाला जोडधंदे करावे लागतात, करायलाच पाहिजे. आणखी तुम्ही इन्कम सोर्सेस रिअल इस्टेटमध्ये गुंतून आपण पैसे कमावू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये कमावू शकतो, शेअर्स मार्केट बाजारमध्ये आपण बरेचसे लोक इन्व्हेस्ट करतात, यातून आपण करू शकतो. रिअल इस्टेटमध्ये आपण प्रॉपर्टी विकत घेऊन ते रेंटवर देऊन किंवा प्रॉपर्टी काही दिवस देऊन त्यातून प्रॉफिट करून दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट कमावू शकतो. आपण एक चांगला पुस्तक लिहू शकतो. जर आपल्याला काही आयडिया असतील, कोणाला प्रोत्साहन करण्यासाठी आपल्याकडे काही आयडिया असतील, त्यामुळे आपण पुस्तक लिहिलं, पुस्तकमधून आपण इन्कम जनरेट होऊ शकतं. सोशल मीडिया असा आहे की जो आपल्याला फ्रीमध्ये सर्व अवेलेबल होतं. आपल्याला पैसे खर्च करायची काहीच आवश्यकता नाही. त्यामध्ये आपण आपले कंटेंट्स, आपले व्हिडिओज पाठवून त्यामधून पण एक प्रकारचं इन्कम जनरेट करू शकतो. असे विविध सोर्सेस असतात. त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. खर्च करावा, भरमसाठ करावा खर्च, आणि त्यामुळे आपले इन्कम सोर्सेस पण वाढवण्याचा आपण प्रयत्न करूया. तेव्हा आज मी हे शुभेच्छा देतो, तुमचे सर्वांचे खर्च कुठेच कमी करू नका. खूप खर्च वाढवा आणि त्याचबरोबर इन्कमचे सोर्सेस पण वाढवा. त्यामुळे आपल्याला पैशाचा कधी कमतरता जाणवणार नाही. चला, परत एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.